कपडे कोणी इकडे सरकवले? तुम्ही कपडे इकडे सरकवले काय? कपडे सरकवले काय? हा, मी काय सरकू? माझे कपडे काढून नेलेत मी. मग माझे कपडे इकडे कसे गेले? अजून ओले तर. मग मी काय करू? तुझे कपडे गेले तर मी नेले काय तिथं कपडे तुझे? मग कसं काय गेले? मी तुझ्या हातात येते का? बघणार आहे कपडे इकडे वाळू घातले होते, अजून ओले तर त्यांनी इकडे कपडे सरकवले. तुझा भाऊ आला म्हणून टुनटुन रुंटून उडू नको. अय, शांत व्हा जरा. काय शांत व्हा? मी फक्त म्हणजे मी विचारलं शांत बसू कपडे का? इकडे सरकवले तुम्ही. अगं पण मी सरकवलेच नाही. मी तिच्या हातात गेले नाही. दादा तरी मला बघ ना हे कसं म्हणतात. तू काय बघ म्हणजे मी फक्त ना तिथे येऊन तुला हानीन. फक्त इकडे या, मग तुला सांगते मी. अगं मी येईनच. माझ्या सासऱ्याचं आहे का तुझ्या एकटीच आहे काय? माझ्या पण सासरच आहे. मग मी काय करू? तुझ्या सासऱ्याचं आहे तर. ताईडे अण्णा काय कोण घेत बसली एवढ्या वेळ? तुम्हाला भांडण करायचे का? काय गं सटवे? काय गं तुझी ट्यू 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 सारखी चालू असती. ट्यू ट्यू करू नको. मी ट्यू ट्यू करते, तू शांत बस. काय कळलं मी ना साधा बघणार आहे. तुला ना मी आज चुपीन ना. आज कुणीच नाही घरी. बाबांना आवाज देऊ का? बाबाला काय? बाबा देऊ काय का आवाज बाबांना? काय करते बाबा? काय करते? बाबा गप्पच बसणार आहे ते. तुझं नाही ऐकत ते. ऐक, बाबा माझी पण बाजू घेते, तुझी बाजू घेत नाही. तू गप्पच. बाबा नीट सांगा बरं का हिला. मोठी म्हणून मी काय ऐकून घेणार नाही. मी नाही तर जिपऱ्या धरू धरू हानीन मी. माझ्या काय हातात काय मग बांधून टाकलेत काय माझ्या? लोकांच्या बाया कामाला गेले ना गप भाकर तुकडा करते खात्यातून झोपते. तुम्ही हिला नीट सांगा. का? तुमची पण भाकर बंद करून टाकी. माझी हा, हाकली समजू नको हे माझं आहे. तुमच्या नवऱ्यांनी काही करून आणलं तुमच्या बापाने बी दिलं नाही. हिला समजून सांगा तुम्ही. अरे तू मोठी तू समजून घे ना काय फरक पडतो. म्हणजे मी समजून घ्यायचं का प्रत्येक वेळेस? मग काय का बारीक होशील का लहान होशील का काळी पडशील. पडली फिरली माझी काळी. हा ऐकून घातलं कोण काळ पडतं का? कधी ऐकलंय का? होय, होय, आणि तू बारकी तू ना. जास्त बोलू नको तीच सांगते मी. उगा माझा अंत पाहू नको. नाहीतर ना तुम्हाला तर मी ना काय जाऊ दे. माझ्या नवऱ्याला येऊ दे ग, मग तुला सांगते. तुम्ही तर मिटवता येत नाही का तुमच्या बहिणी भांडत त्याला. हा तर म्हणतोय तिला मार म्हणून. आणि एव काय काढलंय गप्पाच नाही वय. 4 दिवस राहिला आलाय तर ठेव 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 तिच्या वाणी. ती सारखीच भाऊ बहीण. 4 दिवसासाठी माझ्या भावाला काय म्हणायचं नाही. हा? तुझ्या भावाला नको म्हणू का? शेजार त्याला म्हणू मग. काय लावलंय? काय झालं का? इकडे काय आली तू? अरे डोक्यावर घेऊन बोलात बायकांच्या बहीण बघा ना, भांडत ह्या नुसतं भांडतात माझ्यासोबत. हिलाय ना तिला समजून नीट सांगा. सांगा तुम्ही. अहो पण झालंय काय? भांडत त्यात किरकोळ बाप. कशामुळं? कपडे गेले असे निकडले तिकडे दुसरं काय बाबा तुम्ही तिची जर बाजू घेतली तर बघा भाकरी तुकडा बांध सका. समजून सांगा नाही ना. बाबा, बरोबर आहे तिचं बरोबर आहे तिचं. म्हणजे तर तिची लहानीचीच बाजू घ्यायची का? तुम्हाला आमची नाही माहिती घ्यायची का का? मग? नाही, नाही, म्हणजे भाऊजी, काय तुम्हाला चुकी माहिती का? का? हा? कपडे चुकी वहिनी आहे? दरवेळेस कपडे तिकडे सरकवतात त्या. हा मग सरकू दे ना कपडे सरकू दे ना. मग काय काय सरकू दे ना कपडे मग. फरक पडतो का मग? हा? आणि हे तुम्ही काय मला मारलं गेलं दापाय ती सोडून? हाकला नाही कशाला आणून ठेवली तिथं. मग हाकला म्हणजे माझा भाऊ 4 दिवस आला की तुम्हाला टोचायला लागला का? अरे मला टायमाला चहा नाही भावाला 4 टाइम चहा खा प्या कपडे मग माझा भाऊ कधीतरीच येतो. तुम्ही काय मस्त हा. काढले तिथं. तुझ्या बापाने दिलं का इथं धान्य आणून त्याला हा? खायला बाबा मी करत नाही का तुम्हाला चहा? धान्य चालू. अहो! होय रे तुझ्या ए, माझं मेव नाही लाडाचा आहे तो. संध्याकाळी तुमच्या करतो. मेवना आल्याला जमतो का आम्ही आल्यावर हा. पोचतो का तुम्ही तुम्हाला नाही त्यांचं नाही ऐकून आमच्या घ्या. ठेवणं येईल नाही तर मग मेहुणं माझं आलं तर ऐकून घ्या ना, चांगलं तुम्ही ते. त्यांच्या बाजूने काय बोलताय? लय बोलत हे नाही. जे काही चुकलं असेल तर हा. हिला मोठ्या मनाने माफ करा. हे चल का घरात? हा, मोठ्या मनाने माफ करा. मी मोठ्या मनाची नाही. आम्ही मी तरी छोट्या मोठं मनाची. हा. काय तुम्ही कुचकेच म्हणून ए, नीट बोला. जास्त बोलू त्याला नका. बापू नीट सांगा. बापू न्यायला भाऊजी, नीट समजून शांत सांगा. बसा आमच्याकडे तुम्ही. यायचं नाही, तुम्ही यांच्याकडेच खायचं. नाही नाही आमच्याकडे येऊ नका दोघं त्यांच्याकडे खा. हाकलीन दोघं बी हाकलीन हा, हाकलायचं आता तुमची वेळ नाही. आमची वेळ आहे हाकलायची तुम्हाला. तुम्ही या. तुम्हाला संपटाचं नका राहू. नका राहू. ओ भाऊजी, लागली भाऊजी. आळायला तुमची चूक आहे. ती इकडे आली पार मला मारायला. मी हा, तुमच्या दारात नाही आले. हा, अरे, हा, थांब. वहिनी, राहू. ए, तू, होय. काय रे तू? हा. त्याची काय चूक आहे का? असू दे. माझी चूक आहे का मला आणतो बघितलं का बायलेस बघितलं का? वांगी तोडली. लय नाटकं करू नको. तुझा सोळाचा वागण ओ, कशाला त्याच्या नादी लागताय? बसा की शांत. पंधराची होती का ती? बायकाचे बैल झाले तुमच्यापेक्षा तरी बरेच आहेत. बायकांचे बैल झालो. बायकोच्या ताटा खालचं मांजर नाही आम्ही तुमच्याकडे. तुमचं आहे ना तुम्हाला असं हाताने खायला सुद्धा जमतो तो तुमची आई मेलेली आहे. मी लहानाची मोठे केले तर रँक केलं लावलं लग्न केलं की मला निघाले बाहेर उपकार नाही केले. ह्या ही करते. सगळेच बाप करते. तुम्ही केलं म्हणजे काय लय घोड मारलं काय? हा मी का बाहेर चल हा, नाही का? आम्ही जात नसतो. आम्ही नसतो जात. आम्ही का जायचं? याला दारात घ्यायचं नाही म्हाताऱ्याला. याला हाकाललं तरच मी इथं राहणार नाही तर राहणारच नाही. मी चालेल माहेर.
नाही माझ्या. तू नाही नाही जायचं. हा. हा. मी काय म्हणतो आपल्या बायकांची चुकत नाही चूक म्हाताऱ्याची आहे. म्हातारीच भांडणं लावली असते हा म्हातारा तिकडचं मला वाटते कुठेतरी काहीतरी ओ. करतोय. कुठं काय चाललंय तुमचं? तुमची जिरव केली. काय जिरवताय आमचं? काय जरा आम्ही बी बघतो काय करता तुम्ही. काय करत काय करता तुम्ही काय करता काय 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 करता काय करून करतेन काय सांगतो तुम्हाला सांगतो. वृद्धाश्रमात जातेन हा, जा. जातेन. स्टँडवर झोपा स्टँडवर हा. नाही रेल्वे स्टेशनला झोपा कोण नाही विचारणार हागून बी. नाही तर काय हागल्यावर विचारते ना का हागले म्हणून हागायला आली तर एखाद्याच्या राहण्यात चला आता काय करायचं? चला घरी. अरे परत पर का अहो, तुम्ही तुमच्या बायकोला जरा नीट सांगा, कळलं का? झालं ना आता काय पास ना बाबा आता जर ट्यू केली आपल्या मनासारखं झालं. तू माझ्या खिशात मला 5 रुपये दे. मला ते खिशात देतो ना 5 पैसा मी बांगडी तुटली ना. मला लागलं ना त्याचं काय? सॉरी अगं बरं झालं म्हातारा गेलं. माझं मनासारखं झालं. माझं पण भांडणाचा मनासारखं झालं. भांडणाचा एक फायदा झाला. म्हातारं नाही तर गेलं ना ते म्हातारं. तिथं त्याला 4 वेळेस चहा करून दे, जेवायला दे, सारखं तेच चाललं असतं. कपडे धुत बस नाही तर कुठं काय. खिशात ना. पगार झाला ना हा, तुमचा? चला चला चला. इकडे घरी आमचा नाही, आपले. तुमचा झालाय का? आव ऐका की आम्हाला खर्च करा. तेवढी माझी वहिनी घरी वा. साडी आणायची. हा येतं ना घेऊन येतो 2 आण पुढे ये ना लपत कम बाहेर आहे घरी. चला आपलं आपण चहा पिऊ. चल. पगार झाला ना दोघांचा माझा पण झालं झालं चल खर्च मा- करायचा हा दररोज माझ्या घरी फुकटच्या भाकरी तोडीतून तू आज खर्च कर हा? आज फायदा तुमचा करून दिलाय, तुम्ही खर्च करा. कोणता फायदा तुमच्या बाबांना नाव तुमच्या बहिणींना सांगू का हा? हा? सांगू हा? हा? आता कशी हा? ड्रमभर पी. त्याला मारले त्याचं काय करायचं? मारलोय जाऊ दे तो बी जातीचे असू दे बस चला हा बस मी पण याचा उत्तर काढणार. एवढं पोरांसाठी केलं आणि एवढं लवकर बापाला विसरते आणि बायकाचं ऐकते असं वाटलं ना. गणेशराव, हो गणेशराव, काय बसलाय इथं? काय सांगू तुला आता, काय बसलं आणि काय अहो साईडला तर बसायचं ना, असं काय बसलाय? काय आता बसण्यात आणि उठण्यात आणि जगण्यातच अर्थ नाही राहिला बघ. माझ्या पोराने हाकल आता काय कुठं जाऊन भीक मागायचं आणि म्हणायचं का पोरांनी हकललं? अहो एवढी मोठी प्रॉपर्टी आहे तुमची आणि पोरांनी तुम्हाला घराच्या बाहेर काढलं? काय आता बायकांचं ऐकते, बायकाच्या नाचण्या नाचते, काय करायचं? कुठं आता अवघड बसू दे झालं. लोकांना तमाशा दाखवत म्हणलं चला आता आपलं कुठं बस. काय उपयोग आहे? 2-2 लेक असून काय फायदा आहे सांगा बर? आ तुमची बायको असते तर कशाला तुमचं एवढं हाल झालं असतं? एवढं असताना बायको मिली, लहानाची मोठी केली, खायला घातलं, यांच्या आंघोळ्या पाणी सगळं शाळेत नेऊन अहो घालायचं. आता आम्ही बघितलं नाही का सांगा बर? आ त्यांना काय कमी केलं तुम्ही? आम्ही बघतोयच की. असे दिवस तिला असं वाटलं आणि दुश्मनावर बी अशी वेळ नाही यावं. सकाळपर्यंत भाकर तुकडा खाल्ला का तुम्ही? कशाचं भाकर आणि कशाचं काय, त्यांचे बोलणे खाल्ले येतात. आणि ती मोठी सण चांगली होती ना हो तुमची? कशाची फक्त मानायला, लोकाला दाखवायला चांगली. मिले सासऱ्यावर प्रेम करते, सासऱ्याला जीव लावती, भाकर घालती, पण काही नाही. जेवाय बसलं ना भाकर कमी आणि बोलणे जास्त खायची बघायची. जाऊ द्या बरं, आमच्या घरी चला, जेवण वगैरे करा, आंघोळ बिंगोळ करा, मी तुमच्या सुनाशी बोलून घेते. मला नाही वाटत ऐकते ते. अरे ते शेजारी पाजारी बाया सांगाय गेल्यावर तू घाल भाकर, तू सांभाळते म्हातार, तू कर सगळं त्याचं, कशाला कोण म्हणजे सांगेल? शेजार पाजारांचे पण ऐकत नाहीत का? अजिबात नाही, उलट सुलट शेजारी पाजारी जमले सांगून व्हायचं. काय करायचं? बरं ऐका ना, मी काय म्हणते, हा. मी जसं सांगचाल तसं करता का? त्यांना जर फरक पडत असेल तर करेल. अहो नक्कीच फरक पडल, तुमची 4 वेळेस पाया पडतील इकडे. अरे पण आता बरं वाटत नाही ना आता, असं लोक काय म्हणतील. काय नाही, तुम्हाला काय करायचं मी काय म्हणते तसं ऐका. हा ठीक आहे, चला. हाय तुझी इच्छा. चला 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 चला. काय हालत करून घेतली, आणि ती पोरं नसलेली परवडते ती बाई. आईला म्हातारा काय करीत असतो? कुठे निघून गेला असं मॅडम? भाकर तुकडा नाही भेटला तर मरून जायचं म्हातारा. अजून साया बी नाही घेतल्या प्रॉपर्टीच्या. हे तुमचं घर का? मग कुशे बाहेर आहे म्हातारीने, बघ तुला सास आणली बाहेर आहे कुशे. ताटान ओळायला सासूला दृष्ट काढ. कुशे पाद्या आद्या ढोले अरे इकडे ये. आद्या पाया इकडे ये. पाया पड चल. काय झालं काय झालं? आपल्याला नवीन मम्मी आणली.
कोण आहे त्या आणि रोज सेवा करायची सासू सासऱ्याची. आम्ही नाही करणार सेवा बिवा. हा आताच सांगते. असं होय, काय बघा की दादा ते काय लग्न सासऱ्याने माझ्या बायको अरे आपलेच नाही त्यांचे झाले. मग हे जमायचं नाही आपल्याला अजिबात. नको लग्न करून आलो तर गणेशराव, तुमच्या पोरांना काही वळण आहेत का? म्हणून तर ही वेळ आली ना. गणेशराव हो. वा 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 तुम्ही वा 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 गणेशराव आता या वयात हे असं आता तुमच्या वयाची तरी हाय का? काय फरक पडतो तुम्हाला ह्या वयात घराच्या बाहेर काढायचं जमतं मला, मग मी लग्न केलं त्यात काय फरक पडतो? बरं ते अहो, ते जाऊ दे आपण लोक काय म्हणतील लोक काय म्हणते, लोकांना हे नाही नाव ठेवतील ना. लोकांना हे नाही दिसलं का हे मी म्हातारं उपाशी मारलं, घराबाहेर काढलं, हे बी पाहिले लोकांनी. अहो, हे बी लोकं तोंडात शेण घालतात. का घालते? कशामुळे शेण घालतात? आमच्या घालतेन. शेण नाही कुत्र्याचं गु घालायला बसले तर तुमच्या माझ्या नाही. बिंडू काय का जरा? बिंडू काय डोक्यात काकले गेलंय का? आम्ही दुसरं लग्न केलं काय 60 मध्ये ज्याच्या डोक्यात ताप गेलता लहानपणी तेव्हापासून आपल्या लग्न करता. हा. या गणेशराव इकडे आपण रूम मध्ये प्रवास कसली रूम? तांदळाचं भांड भरून ठेव या उमऱ्यात आणि त्या उमऱ्यात. बाई, किती वरडतात बावळट लोक. दाजी तुमचं लय अवघड होईल बरं का. झालं कशात आम्ही आत गेलो की ही बाहेर बाहेर म्हणजे असं कसं नाही ती जमायचं. माझ्या नावावर आहे, सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे. आमचं बी अहो, हक्क. पण कुठं काय? कुठं हक्क आहे तुमचा? गणेशराव, सकाळी नाही का तुम्ही माझ्या नावावर केली? मग हा? कोर्टात इकडे या. का? बायको आहे, उद्या मला पोरं सुरू झालं ती कुठं ठेवायची मी? या वयात आता लगेच नको, 2-3 महिने थांबा. अहो गणेशराव आप्पा तुम्हाला कसं कळत नाही आपले ते सत्यनारायण झाल्यावर असताना हा, मग तुम्ही पूजेची तुम्ही निघा ते ना आमचे नवीन सोयरे धायरे त्या पूजा नवीन स्वर मम्मी बघितलं का काय केलं बघ काय रडते सवत बाई, काय काळजी जर- करू नका. मी सगळी काळजी घेते नवरीची. हाय ना? मग हा. पिशव्या भरायच्या का असंच निघायचं तुम्हाला बाहेर? आम्ही नसतो जात कुठं आम्ही नसतो जात कुठं. मम्मी ए, आता मम्मी नको म्हणू का आता तुमची आता बाहेर निघायची वेळ झाली, निघा ना. तर मम्मी काय जायचं? असं धक्के मारले शिदू गेला बी. अजिबात नसतो येत. सासूच्या पाय पड, सासूच्या पाय पड. जायचंच नाही. आज तुमच्यापासून राहणार. हे काय हो? गणेशराव, हे काय करणार? गणेशराव माफ करा आम्हाला आम्ही वाटत माणसासारखं वागतान राहतान का? हा मी काय बाबा? माझ्यासारखंच राहतो तो. घराच्या बाहेर नका काढू. अरे दिसायला माणसं वागतात का माणसासारखं? तुम्हाला बापासारखा सासरा कळाना. एवढी चूक झाली का? मी एवढं मोठं केलं का? पण हे कोण आहे? यांची भाऊ अगो बाई, भाऊ पण आहे. बापापेक्षा मेवणे यांच्या प्रेमात. बरं बापू चुकलं माझं मम्मी ना. हा बाळा बाळा. मम्मी अयो चुकलं माझं. बाई, काय नाही सर. रोज गणेश धुणं भांडे झाड लोट इथपासून तिथपर्यंत जेवढी आपली जागा आहे तेवढी करतो मी करायची वय. मग नाही सासूबाई. शांत बस. या घरा पिशवंडी गाणं चुकलं म्हणलं ना आता शांत बसा. हे बघा आता त्यांनी जे झालं केलंय ते जाऊ द्या आता सगळे गुन्ह्या गोविंदाने राहू आपण हा एक दिवस तुझ्याकडे एक दिवस अजिबात नाही. सांभाळतो ना आता बापू तुम्हाला जीव लावतो म्हणलं ना आता नाही चुकणार इथून पुढे लिहून द्यावं लागेल लिहून. मला वेळ झालाय. माझा नवरा घरी वाट बघत असेल, सासू वाट बघत असेल. ते बी खरंच आहे. आता तुमचं लावून दिले मार्गी. मी जाते. हे तर लिहून घ्यावं लागेल. अहो, लिहून घेऊस तर तिकडे माझा संसार बरबाद व्हायचा, सर्व जायचा. ठरलं का? हा ठरलं लिहून देतो. जीव लावणार हा बापासारखा. नक्की ना? मग सोडायचं? मग तिला जाऊन द्यायचं का? मम्मी आमची ती नाही का कागदपत्र तिथेच राहिलेत नाही का? ते माझा भाऊ जरा येडाई नाही का, ते घेऊन जाईल. मी लगेच घेऊन येते. मम्मी जेवायला करणं भूक लागली तो आजचं का तू हे धरा गणेशराव. लाडू आण जिलेबी आण शेव आण मुरमुरे हो सर्व आणते. कुरकुरे बी घेऊन ये. हो अरे हे जाता जाता त्या हारावाल्याचं देऊन टाक ना. परत भाड जास्त नाही, लागणार. कशाला शिळे हार अरे थांब त्याचे 200 रुपये दे. बरं द्या द्या गणेशराव द्या. त्या लवकर पटकन. शे भाडं द्यावं लागेल त्या हारावाल्याचं. म्हणजे ही खोटं नाटक आहे तुमची जिरवायला. खोट आहे वय मग मम्मी नाही काय
नाही नाही अरे ह्या वयात मला आणि तुम्हाला तरी पटल का तुम्हाला मम्मी मला बायको म्हणलं लोक जोडणे आणि त्यांना आम्ही बी तेच म्हणलं की मुलींना सुधरा, जीव लावा सासऱ्याला. सासून तुमच्यासाठी लय कष्ट केलं सासऱ्यानं, पण सासू गेली, तिला 8-9 लाख रुपये खर्च सांग केला, समजून. पण ती नाही राहिली काय. त्यामुळे सासऱ्याच हाल नका करू. आहे तो अरे हे ना, हे उद्या लेकरू तुम्हाला पण पोरं होते, तुमची हीच अवस्था होईल. काय मी काय लग्न करायला तुमच्या सारखंच लेकरू आहे ते, तिला दया आली, तिने मला सांगितलं ह्यांची जिरवायची असेल तर म्हणलं मला बी ते योग्य वाटा ना. जिरली, ते म्हणली हा, जिरली. जिरली आमची जिरली. जिरली. गणेशराव येते म्या. लय उपकार झाले, माझा रांकेल लागलं. या मम्मी तात्पुरते मम्मी हक्काने म्हणजे येता ती मम्मी. जरा नको चहा नको घेतला असता. घ्या ना चहा, या ना तुमचं अहो, या ना चहा घ्या ना. बस, चल, जाऊ चहा येऊ चल.